सातपूरला 12 ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा महोत्सवाचे आयोजन. प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, वैशाली समाधान देवरे व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, माजी नगरसेविका श्रीमाताई गोकुळ निगळ यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने सावरकर नगर येथील जानता राजा मैदानावर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन व शेषनागाचे दर्शन असा विशेष कार्यक्रम महाशिवरात्री निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी प्रजापती विश्वविद्यालयाच्या वासंती दिदी, मनीषा दिदी, पुष्पा दिदी तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ हिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. महाशिवरात्री निमित्ताने शिवदर्शन यात्रा, 12 ज्योतिर्लिंग व शेषनाग दर्शन, सचिन परब यांचे आनंदी जीवन गुरुकुली व्याख्यान, नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर वासंती दिदी, मनीषा दिदी, भाजपा नेते महेश हिरे, समाधान देवरे, गोकुळ निगळ, माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ, वैशाली समाधान देवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून या कार्यक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी वासंती दिदी, मनीषा दिदी, पुष्पा दिदी, वीणा दिदी, भगवाना हिरे, गोकुळ भाई, शांतीलाल भाई, चंद्रशेखर भाई, भाजपाचे नेते महेश हिरे, मनोज तांबे, राजेश दराडे, रवींद्र जोशी, गौरव बोडके, नाना वाघ, बाळासाहेब जाधव, शांताराम निगळ, चंद्रकिशोर मुंदडा, गोरक्ष सोनवणे, ज्ञानेश्वर निगळ, रोहिणी जोशी, सरला बाळासाहेब जाधव, विश्वास पाटील, सुनील मौले, किसनराव खताळे, शरद शिंदे, शिवजन्म समितीचे अध्यक्ष जीवन रायते, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंटे, पंकज निकम, मुन्ना तुपे, दीपक वागचौरे, संतोष पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सायंकाळी परिसरातून शिवदर्शन यात्रा अर्थात मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. विश्वविद्यालय गंगापूर जिल्हा प्रमुख वासंती दिदी आणि शाखा प्रमुख मनीषा दिदी यांनी मागच्या वर्षी आम्हाला हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. मला वाटतं सर्व आपले साधक सेवेकरी यांच्यामुळेच आपण हे कार्यक्रम पार पाडू शकतो असं मला वाटतं. आणि आयोजक समाधान देवरे असतील किंवा मी असेल, या कार्यक्रम हातात घेऊन तो खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतो. त्यात आता उपस्थित सर्व सातपूर मधील ग्रामस्थ, सर्व सातपूर कॉलनी, अशोकनगर मधील सर्व रहिवासी, महिला वर्ग, काही बालगोपाळ, माझे पत्रकार मित्र बंधू सर्व उपस्थित राहिले, मी तुमचे मनापासून स्वागत करतो. मला वाटतं प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते, परंतु जी माघ महिन्यामध्ये शिवरात्री येते ही आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये मला वाटतं शिवरात्रीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. समुद्र मंथनातून जे निघालेले हाल विष जे भगवान शंकरांनी पचवलं आणि ह्या जगाला विनाशापासून वाचवलं. मला वाटतं ह्याच दिवशी शंकर पार्वतीचं विवाह सुद्धा या दिवशी झाला होता, म्हणून आपण या दिवसाला खूप मोठं असं महत्त्व देत असतो. आणि महत्वाचं की याला एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की आजच्या ज्या शिवरात्रीच्या रात्रीला बघा, उत्तर गोलार्ध हा स्थिर असतो आणि त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये एक ऊर्जा तयार होत असते. म्हणून याला सायन्सचं सुद्धा एक काहीतरी कारण दिलेलं आहे. आपण नानाजी लोंढे साहेब, कार्याध्यक्ष शिवजयंती महोत्सव, आणि जीवनजी रायते साहेब, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गंगापूर शाखा यांचं खूप आभार मानतो की त्यांचे खरोखर सर्व साधक सेवेकरी म्हणजे एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार होतं. याचे अनुभव आम्हाला खूप मागच्या वर्षी पण खूप चांगले आले. आणि मी आता सर्वांना विनंती करतो की सर्व महिला वर्ग असेल किंवा आसपास आपले जेवढे काही पुरुष महिला वर्ग असेल, त्यांनी ह्या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि नक्कीच खूप चांगलं पुण्य आपल्या पदरात पडेल. तुम्ही सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ओम शांती. तसेच गोकुळ भाऊ निगळ त्यांची फॅमिली, तसेच मी स्वतः समाधान देवरे व सौ वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाशिवरात्री उत्सव वर्ष दुसरं त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचं निगळ आणि देवरे परिवाराचं एवढं नशीब आहे की हा कार्यक्रम मिळवणं, सलग 2 वर्ष हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला दिला जात नाही. परंतु मागच्या वर्षी दिदींकडे विनंती केली, दिदींनी सांगितलं भाऊ आम्हाला तुमच्याकडे पाहून हा कार्यक्रम मागच्या वर्षी दिदींनी दिला
आणि ह्या वर्षाचा कार्यक्रम मिळणार नाही. आम्ही फक्त महाशिवरात्रीचं दर्शन सोहळा ठेवणार होतो, परंतु 12 ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी कामगार वर्ग आहे आणि एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामार्फत हा जो काही आपला पर्वकाळ आलेला आहे. आणि तिथे या कार्यक्रमामध्ये मला भेटल्या आणि मी तिथेंना विनंती केली की तिथे मागच्या वर्षी 40,000 तर 45,000 लोकांनी दर्शन सोहळा घेतला, परंतु लोकांना काही कळालं नाही, जनतेला कळालं नाही की हा कार्यक्रम काय होता. आणि नंतर बोलले भाऊ आमचं दर्शन राहून गेलं. आणि मी दिदींना विनंती केली की दिदी ह्या वर्षी सुद्धा ह्याच ग्राउंडवर आम्हाला हा कार्यक्रम हवा. दिदींनी मागच्या वर्षाची आम्ही केलेली सेवा याचं उत्तर म्हणून बोलले की तुम्ही कुठेही कमी पडले नाही, मी तुम्हाला हा कार्यक्रम ह्या वर्षी सुद्धा तुम्हालाच दिला जातोय. त्यांच्याकडे हा कार्यक्रम घेण्यासाठी वेटिंगला असतात लोक की महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम आम्हाला द्या, आमच्या परिसरात द्या. परंतु आपण भाग्यवान आहोत की या संस्थेमार्फत आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सोहळा, तसेच ह्या वर्षी आमची एक आकर्षक म्हणून भव्य शेषनाग, थोडासा वेळ कमी पडल्यामुळं आज सायंकाळपर्यंत शेषनाग सुद्धा पूर्णतः आपल्या दर्शनासाठी होणार आहे. या शेषनागाचं दर्शन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना शेषनागाच्या आतून किती शेषनागाने आपल्यासाठी केलेले कार्य त्याच्यातून बाहेर निघून आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे, याचा सुद्धा सर्वांनी आपल्या परिसरातील नातेवाईक सगळ्यांना सांगायचंय. मी थोडक्यात कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचं आमचे या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होत आहे, गोकुळ भाऊ आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे ज्येष्ठ नागरिक आमच्या वडीलधारी या ठिकाणी आलेत. तुमचं आमच्या दोघं परिवारातर्फे व संस्थेतर्फे मी खूप खूप आभार मानतो. हरिओम. सर्व भाविकांना वेळ खूप झालाय, ऊन पण वाढलंय, गरम होतं सगळ्यांना. आजचा हा कार्यक्रम आमच्या गंगापूर रोडच्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठा, समाधानजी देवरे, गोकुळ निगळ यांचा परिवार आणि आदरणीय वासंती दिदी आणि यांच्या ईश्वरी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे. गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय. समाधान देवरे आणि गोकुळ भाऊ पण देवाचंच नाव आहे आणि समाधानच्या आडनावात देव आहे, समाधान देवरे, बरोबर ना. तर हे गेल्या 2 वर्षापासून हा खूप चांगला उपक्रम करतात आणि अनेकही सातपूर मध्ये त्यांचे सर्व अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत. गोकुळ भाऊ आणि सीमाताई आत्ता लाईट गेला नगरसेवक नाही आहेत तरी पण पूर्णपणे सक्रिय आहेत त्या ह्याच्यात. ते या आत्ताच आमचे शिवजन्मोत्सवचे जीवनभाऊ राहते नानाभाई लोंढे पण इथं आले, त्यांचंही मी स्वागत करतो. उद्या शिवरात्र आहे, शिवरात्रीच्या मी आपल्या सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमदार सीमाताई काल येऊ शकला नाही, उद्या आज काही कामानिमित्त आले नाही, मी त्यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. आत्ताच ते उल्लेख करतो मी प्रख्यात असे बल्लाळ क्लासेसचे संचालक बल्लाळ सर इथं आले आणि इंदिरानगरचे सचिन कुलकर्णी नगरसेवक आले. त्यांचे प्यारे भाई और बहनें, मेरे साथ यहाँ उपस्थित मंच पर विशेष आत्माएं विशेष इसीलिए है कि जिन्होंने अपना भाग्य बनाने के लिए इतना अच्छा चांस ले लिया है कि आज हजारों की संख्या में भक्तों को शिव परमात्मा का परिचय देने के लिए आकर्षित रीति से इस मेले को सजाया है और इस मेले के द्वारा नासिक की बहुत सारी पब्लिक यहाँ आकर के इस मेले का लाभ लेगी, अपना पुण्य भी जमा करेगी, क्योंकि एक साथ भारत के 12 ज्योतिर्लिंगम जो प्रसिद्ध है वो सबका दर्शन इकट्ठा हो जाता है। इसीलिए भक्तों को भी बहुत खुशी होती है कि हमें यहाँ वहाँ भटकने के बजाय व यहाँ वहाँ के कुछ धक्के खाने के बजाय एक ही जगह पर 12 ज्योतिर्लिंगम के दर्शन हो जाते हैं।
मंचावर उपस्थित समाधान भाऊ, नाव समाधान आहे परंतु सेवेने त्यांना काही समाधान मिळत नाही. म्हणून मागच्या वर्षी त्यांना सेवेची संधी मिळाली, तरी त्यांनी ह्या वर्षी पण पुन्हा संधी सेवेची घेतली. त्याचबरोबर गोकुळभाई, जिथे गोकुळभाई उपलब्ध आहे तिथे खरंच गोकुळ असं होऊन जात असतं. तर ह्या दोघांना खूप शुभेच्छा आहे की सेवा ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट असा एक मार्ग आहे दुवा घेण्याचा. ब्रह्मकुमारी संस्था पण एक सेवाभावी संस्था आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सलग दुसऱ्या वर्षी एकत्रितपणे हा प्रोग्राम घेत आहोत आणि अतिशय सुचारू रूपाने त्यांचा सहयोग असतो आणि एक मताने दोन्ही परिवार आणि ब्रह्मकुमारी संस्था हे तिघही एकमताने आणि शांती सुव्यवस्थेने हा प्रोग्राम घेत आहे. आज या परिसरामध्ये बघा, आपण एका शिवरात्रीच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एका वेळेस नाही घेऊ शकत, परंतु तुम्हाला एका छताखाली महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सर्व 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे उपलब्ध होत आहे. तर किती तुमच्यामध्ये तुम्हाला पुण्य ह्या निमित्ताने मिळत आहे आणि हे सर्व आयोजन करणाऱ्यांनाही त्याचं खूप सारं पुण्य मिळत आहे. तर तुम्हाला सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेलीच आहे. तर तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती शेअर करा व जास्तीत जास्त लोकांना तुम्ही याचा दर्शनाचा लाभ दिला तर नक्कीच तुम्हाला. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.